नमस्कार. AKSमध्ये मी पूजा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण चॉकलेट ब्राउनी कशी बनवायची ते बघणार आहोत. क्रिसमस स्पेशल म्हणून मी दाखवणार आहे. इथे मी 1.25 कप मैदा घेतलेला आहे, 3 अंडी घेतलेली आहे, मी अर्धा कप कोको पावडर घेतलेली आहे, पाऊण कप मी पिठी साखर घेतली. तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तुम्ही 1 कपसुद्धा घेऊ शकता. नंतर मी 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि मी इथे डार्क कंपाऊंड हे चॉकलेट आहे, हे मी इथे थोडं क्रश करून घेतलेलं आहे. अर्धा कप लोणी आहे, घरचंच आहे. 1 टीस्पून मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. प्रथम आपण डबल बॉयलर पद्धतीने मी पाणी ते उकळत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की आपण ते चॉकलेट आहे ते मेल्ट करून घेणार आहोत. बटर असतं ते पण यूज करू शकता. हे बघा दोन्ही असं छान मेल्ट व्हायला लागले. बटर वापरलं तुम्ही अमूलचं तर अनसॉल्टेड वापरा. आता मी गॅस बंद केलेला आहे कारण आपलं पाणी चांगलं बॉईल होते. गॅस बंद केलं आहे, चांगलं झालेलं आहे सगळं मेल्ट चॉकलेट. आता मी थोडं हे थंड करून घेणार आहे. मैद्यामध्ये मी आता कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर सगळं घालून घेते. आता मी याच्यामध्ये पिठी साखर घालून घेते. आता आपण एक एक अंड करून घालणार आहोत त्याच्यात. तिन्ही अंडी चांगली फेटून घ्यायची. साखर सगळी त्याच्यामध्ये एकदम डिझॉल्व व्हायला पाहिजे, विरघळली पाहिजे. व्हॅनिला इसेन्स पण घालते मी. तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स असेल तुम्ही चॉकलेट इसेन्स घालू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये मैदा चाळून घेणार आहे. हे सगळं मिश्रण एकत्र केलं तर ते मी चाळून घेते. मी इथे पातेलं प्री हीट करायला ठेवलेलं आहे. हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे. बघा आता आपलं मिश्रण तयार आहे. मी आधीच या टीनला ग्रीस करून घेतलं होतं तूप लावून आणि मैदा लावून. आता ह्याच्यामध्ये आपण ते घालूया. असं टॅप करूया 2-3 वेळा आणि मग आता प्री हीट केलेल्या पातेल्यामध्ये आपण ठेवूया. आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते. मी 25 ते 30 मिनटं मंद गॅसवर ठेवणार आहे आणि नंतर चेक करणार आहे. 40 ते 50 मिनटं झालेली आहेत बेक करून. बघूया आपण आता. बघ छान फुललं आहे. सुरी घालून बघूया. बघा क्लीन येते, इथे पण क्लीन येते. आपला केक बेक झालेला आहे. आता मी असं अर्धा तास हा थंड करून घेणार आहे. आता मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळलं आहे त्याच्यावर मी मगासारखंच हे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. पण मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचावर तूप घालते. आणि मेल्ट झालेला चॉकलेट मी त्याच्यावर केकवर घालून घेणार आहे.
आपला केक चांगला थंड झालेला आहे. केक थंड झाल्यानंतरच घालायचं, नाही तर मग चॉकलेट त्याच्यावरती अजून मेल्ट होतं. मी ते चॉकलेट मेल्ट करायला ठेवले. त्याच्यामध्ये मी 1 चमचा फ्रेश क्रीम घालून घेते. मी गॅस बंद करते. आपलं चॉकलेट चांगलं मेल्ट झालंय. आता आपण हे याच्यावरती सगळं ओतून घेणार आहे. आणि 10 मिनिटं असंच ठेवायचा आणि त्यातनं टीनमधून मग काढून घ्यायचा. त्याच्यावर मी आता गार्निश करते. हे आपले चॉकलेट ब्राउनी केक तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया.